हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या चॅनलला जो प्रतिसाद देताय, तुम्ही मला सबस्क्राईब केलं आहेच. माझे व्हिडिओज लगेच लाईक करता, कमेंट करता. एखादा व्हिडिओ राशी भविष्याचा रिलेटेड जर उशीर आला तर मला मेसेज येतात की व्हिडिओ नाही आला, कधी येणार आहे वगैरे. तेव्हा मला ही पोचपावती मिळते तुमच्या प्रेमाची. सो थँक्यू सो मच. असंच माझ्यावरती खूप खूप प्रेम करत राहा. मी पण खूप छान छान व्हिडिओज आणत राहीन तुमच्यासाठी. बुक ऑफ आन्सर्सची जी सिरीज आहे ती सगळ्यांना खूप आवडली, म्हणून यावेळेला आपण ती सुद्धा इन्क्लूड करतोय आपल्या राशी भविष्यामध्ये. सो आज आपण बघणार आहोत धनु म्हणजे सॅजिटेरियस या राशीसाठी ऑक्टोबर 2025 हा महिना कसा असणार आहे. त्याआधी तुम्हाला काय करायचंय, 1176 टाईप करायचंय आणि एनर्जी सोबत कनेक्ट व्हायचंय. आपण टॅरोने बघणार आहोत येणार भविष्य काळात काय काय घडणार आहे, मग असणार आहे गुरूंचा संदेश आणि मग असणार आहे आपल्या एंजल्सचा सल्ला काय आहे तुमच्यासाठी ते. ओके, सुरू करूया आपण. धनु सॅजिटेरियस राशीसाठी हा महिना कसा असणार आहे ते आपण बघूया. आपण इथे काय काय कव्हर करणार आहोत, रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ सगळं कव्हर करणार आहोत आपण. रिलेशनशिप, फायनान्सेस सुंदर, करिअर गुड, बिझनेस आणि हेल्थ. सगळ्यात पहिले रिलेशनशिपमध्ये ना प्रेमाची कसोटी या महिन्यामध्ये असणार आहे. कारण तुम्ही आर्थिक संकटामधून जात असताना तुमचा जोडीदार तुम्हाला या महिन्यामध्ये नक्कीच साथ देणार आहे. दुनियाने साथ सोडली तरी तुमचा जोडीदार तुमची साथ सोडणार नाही. जे काही तुमच्यावरती कुठलंही छोटं मोठं संकट कधी आलं तर तुमचा जोडीदार तुम्हाला कसा उपयोगी पडणार आहे हे तुम्हाला ऑक्टोबरमध्ये त्याची परीक्षा तुमची होणार आहे. नाईट ऑफ पेंटॅकल्स आलेलं आहे फायनान्सेसच्या बाबतीत, ज्याचा अर्थ आहे की पैसे खूप चांगले येणार आहेत, टिकणार आहेत, इन्व्हेस्टमेंट चांगल्या होणार आहेत. सो आर्थिकदृष्ट्या हा महिना खूप छान आहे, हॅपी. करिअरच्या बाबतीमध्ये इमोशनल फुलफिलमेंट होईल. जे काम करते त्यातनं मन काय म्हणतात मनासारखं काम होईल तुमच्या. ज्यांचं लग्न नाही झालेलं आहे त्यांचं होऊ शकतं की करिअरमध्ये कामाच्या स्वरूपामध्ये कामाच्या निमित्ताने कोणाशी तरी ओळख होऊन त्यांच्यासोबत तुमची मन जुळली जाऊ शकतात. ठीक आहे. बाकी अदरवाईज करिअरच्या बाबतीत चांगले कार्ड आलेलं आहे. ते तुमचे जे सहकारी असतील त्यांच्यासोबत सुद्धा नातेसंबंध ऑक्टोबरमध्ये चांगले असतील. फायनान्सेसच्या बाबतीत टेन ऑफ कप्स रिव्हर्स आले, म्हणजे सॉरी कुठल्या बिझनेसच्या बाबतीत. तो याचा अर्थ आहे की बिझनेसमध्ये एवढा वर्कलोड असेल की तुम्हाला या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी वेळ देता येणार नाही किंवा कदाचित वाद होण्याची सुद्धा शक्यता आहे. बघा इथे रिलेशनशिपमध्ये एक कार्ड आलं होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला मी म्हटलं की नात्यांची सचोटी पाहिली जाईल. आणि इथे आलेलं आहे की बिझनेस निमित्ताने काही गोष्टींमध्ये तुमचं दुर्लक्ष होईल फॅमिलीकडे आणि वादही होऊ शकतील. सो पैसा आणि नाती ही गोष्टी जेवढ्या लांब ठेवता येतील तेवढं ठेवा. बिझनेसचं टेन्शन घरी आणू नका असं मला म्हणायचं आहे. हेल्थच्या बाबतीत काहीच बोलायचं नाही, सगळं व्यवस्थित असणार आहे, काहीच नाही, नो प्रॉब्लेम अजिबातच. सो चांगली गोष्ट आहे. हे होतं आपलं राशी भविष्य ऑक्टोबर 2025 कसा असणार आहे याच्यासाठी. बाकी आता आपण बघणार आहोत तुमच्या गुरूंचा सल्ला काय आहे तुमच्यासाठी. ऑक्टोबर 2025 मध्ये तुम्हाला गुरु काय सांगू इच्छितात. गुरु म्हणजे तुमचे कोणतेही गुरु असू शकतील. मग तुम्ही स्वामींना मानता, शंकर महाराजांना मानता, कुणालाही, तर ते गुरु या माध्यमातून काय तुम्हाला ॲडवाईस देऊ इच्छितात. फॉर्म्स ऑफ डिव्हिनिटी. द डिवाइन लिव्स इन एव्हरीवन and everything, treat all with respect. म्हणजे काय की जे डिवाइन एनर्जीज आहेत त्या सगळ्या स्वरूपांमध्ये, प्राणी, मात्र, सूक्ष्म, असूक्ष्म सर्व स्वरूपांमध्ये तुम्हाला तुमचे गुरु कुठून ना कुठून कनेक्टेड असतात. तर तुम्ही सगळ्यांचा सेम रिस्पेक्ट करा. कोणीही उच्च कोणीही नीच नाही, प्रत्येक व्यक्ती समान आहे असं आपल्याला गुरूंना सांगायचं आहे. द ड्रीम. राईट डाऊन युअर ड्रीम. बाबा ऑफन कन्वेज मेसेज थ्रू ड्रीम.
मी असं म्हणेन की तुमची जी काही इच्छा आहे ती एका कागदावर लिहा आणि तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवा किंवा उशीखाली ठेवा. स्वप्नात येऊन तुम्हाला त्या इच्छेच्या संदर्भात काही ना काही संकेत तुमचे गुरु तुम्हाला येऊन देतील, असं आपल्याला दिसतंय. आता आपण बघणार आहोत आपलं आवडीचं एंजल कार्ड्स. एक असणार आहे येस नो क्वेश्चन, मनात तयार करून ठेवा. एक असणार एखादी गोष्ट कधी होणार वाला प्रश्न, तोही मनात तयार करून ठेवा. त्याआधी आपण बघूया तुमच्यासाठी तुमच्या एनर्जीचा, डिवाइन एंजल्सचा काय सल्ला आहे. तुमच्यासाठी काय सल्ला आहे बघूया. लिसन टू युअर इंट्युशन. ठीक आहे, म्हणजे काय की तुम्हाला कधी कधी एखादा असा महत्त्वाचा प्रश्न पडेल ना, ही गोष्ट योग्य की अयोग्य, ही व्यक्ती योग्य की अयोग्य, तेव्हा ना दुसऱ्या कुणाला चार चौघांना विचारण्यापेक्षा ना पहिले स्वतःला विचारा की तुमचं या गोष्टीबद्दल काय मत आहे. तुमचे इंट्युशन तुम्हाला मार्ग दाखवतील. ठीक आहे. दुसरं आहे एखादी गोष्ट कधी होणार याचं कार्ड. मनात तुमचा प्रश्न तयार असेल, एखादी गोष्ट कधी होणार, लग्न कधी होणार, बाळ कधी होणार, सोलमेट कधी मिळणार, काही असेल, एखादं मनासारखा जॉब असेल तो कधी मिळणार. वेट. सध्या ह्या महिन्यात तरी वेटिंगचं कार्ड आलेलं आहे तुम्हाला. थोडी वाट बघा. आणि दुसरं तुमच्यासाठी की येस नो, ज्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही मध्ये येईल असा प्रश्न मनामध्ये तयार करा आणि आपण बघूया त्याचं उत्तर काय येतंय. अनलाइकली म्हणजे होऊ शकतं की तुमचं दुमत या जी गोष्ट घडणार आहे त्याबद्दल असूच शकतं, असं कार्ड्सना सांगायचं. मला हे जास्त एक्सप्लेन करता येत नाहीये. अनलाइकली म्हणजे तुमच्या मनात नसताना काही गोष्टी घडू शकतील. तुम्हाला वाटेल की एखादी गोष्ट घडणार आहे आणि अनलाइकली ती भलतंच घडलं, आपण म्हणतो ना तसं होऊ शकतं. सो आता आपण बघूया तुमचं आवडतं सिरीज द बुक ऑफ आन्सर्सची सिरीज. यातून आपल्याला काय मार्गदर्शन मिळतं की घटना घडत असताना ऑक्टोबर 2025 मध्ये जेव्हा पण तुमच्या लाईफमध्ये वेगवेगळ्या घटना घडतात तेव्हा तुमच्या जे काही ध्येय तुम्ही ठरवलं असेल त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला मार्गदर्शन मिळते आहेत ना, की ॲटिट्यूड कसा असायला हवा, कसं जगायला हवं, कसं वागायला हवं. डोंट बी कन्सर्न. तुम्हाला जास्त फरक पडू देऊ नका लोकांना काय वाटतं त्यांनी. वेट. मगाशी पण वेटचं कार्ड आलं होतं, इथे पण वेट. तो घाई करू नका. घाईमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका. गोष्टी योग्य वेळी घडतात. इट इज सिग्निफिकंट. जे तुमच्या आयुष्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट आहे ना, जी घडणारच आहे ती घडणारच आहे आणि ती महत्त्वाची आहे म्हणून घडणार आहे. ती विधिलिखित आहे. मे बी जी गोष्ट आत्ता तुमच्या क्षणात मनामध्ये आली ना, कदाचित ते होऊ शकेल. आणि इट इज अनसर्टन. आता मे बी पण आलंय आणि इट इज अनसर्टन पण आलंय. तो अनलाइकली पण आलं होतं. सो एक ना मनाची तयारी असू द्या. तुमच्या मनाविरुद्ध घटना घडणार आहे ऑक्टोबर 2025 मध्ये. ठीक आहे. आणि सीक आउट फॉर मोर ऑप्शन्स. म्हणजे एक दरवाजा बंद झाला की बाकीचे 4 दरवाजे उघडतात असं म्हणतात. सो तुम्हाला ते जे बाकी ऑप्शन्स काय आहेत ते एक्सप्लोर करायला हवेत. तर तुमची नक्कीच प्रगती होईल असा आपल्याला युनिव्हर्सचा संदेश आलेला आहे बुक ऑफ आन्सर्समधनं. ऑन दिस गुड नोट आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. सो प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केलं असेल तर माझा हा व्हिडिओ, माझं हे चॅनल इतर लोकांपर्यंत पोचवा आणि आपले सबस्क्रायबर वाढू दे, आपली फॅमिली अशीच वाढू दे. थँक्यू सो मच.